या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला, अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील. आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं. आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झालाय, त्याने निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे. आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे. हा भ्रष्टाचार आहे फार मोठा. देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे, पूर्णपणे बेकायदेशीर. एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला, त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. बघा, निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता. निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता. तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले. निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले. हे तुम्हाला मी सांगतो. जोपर्यंत कुटीचा किंवा आमदार अपात्रतेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही असा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं, घटनेनुसार आणि कायद्यानुसार. कपिल सिब्बल साहेबांनी काही उदाहरणं दिली की या लोकशाहीच्या रक्षणाबाबत जे सत्ताधारी पक्ष असतात ते सुद्धा अनेकदा पक्षपाती व त्यांच्या सोयीचे निर्णय घेतात. त्याच्यामुळे यापुढे ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावरती असायला पाहिजे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी. त्यांनी दिलेलं आहे की ईडी आणि सीबीआयचा वापर करून कशा आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आलं आणि बहुमताच्या दिशेनं त्यांची गाडी वळवली, ह्यावर सुद्धा कपिल सिब्बल साहेबांनी फार उत्तम युक्तिवाद केला. जिथे धर्म तिथे विजय असं सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे. जिथे धर्म तिथे जय. आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जय सुद्धा आमचा होईल. सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे. त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? गेल्या काही काळापासून 10 वर्षापासून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करणारा एक एजंट आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय. चुनाव आयोग को कोई अधिकार नहीं है. मैंने पहले भी कहा है, चुनाव आयोग ने शिवसेना के बारे में जो निर्णय लिया है, जो हमारी पार्टी का सिंबल और नाम किसी ऐसे व्यक्ति को दिया है जिसका कोई पार्टी से संबंध नहीं, वजूद नहीं है, अस्तित्व नहीं है. मैंने इतना ही कहा सुबह कि चुनाव आयोग ने हमारे पार्टी को बेच दिया.